ज्या अनकरकरांनी 30 वर्ष आपण सांगोलतो उमेदवार, आपण सांगोलतो सरपंच, आपण सांगोलतो ग्रामपंचायत सदस्य, आपण सांगोलतो नगरसेवक, आपण सांगोलतो नगराध्यक्ष, ही भूमिका त्यांनी केली. त्याच भूमिकेला आळा बसण्याचं काम ह्या येणाऱ्या काळामध्ये होईल. जनता, माझी सुज्ञ मतदार बंधू, ह्या ठिकाणी सगळ्या त्यांच्या डावाला कुठल्याही पद्धतीनं गाडून टाकल्याशिवाय 100% राहणार नाहीत. आणि मला आवर्जून सांगायचं आहे, ह्या ठिकाणी यशवंतदाते असतील, अनगरकर असतील, हे जर मला पाडण्यासाठी त्या ठिकाणी कायम प्रयत्न करत असतील तर खरं सांगतो की माझ्यासारख्या शेतकरीच्या पोराचा आज विजय आहे. प्रमुख जिल्हा नियोजन समिती सदस्य चरणराज हनुमंत चौरे या ठिकाणी आज मोहोळ नगर परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील पदाधिकारी असतील, शहरातील पदाधिकारी असतील, नवनिर्वाचित या ठिकाणी होणारे नगरसेवक असतील, तसेच आमचे शिवसेनेचे उमेदवार 20 उमेदवार आणि 1 नगराध्यक्ष असं आज सर्वच्या सर्व जणांचं शिवसेना पक्षाचे अधिकृत AB फॉर्म लावून त्या ठिकाणी आज ह्या ठिकाणी आम्ही निवडणूक आयोगाकडे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडे आम्ही त्या ठिकाणी दाखल केलेला आहे. खरं तर आज मोहोळमध्ये शिवसेना राष्ट्रवादीचे सहमतानं या ठिकाणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, तसेच महाराष्ट्राचे शिवसेनेचे OBC प्रमुख रमेशजी बारसकर यांच्या नेतृत्वाखाली, तसेच आमदार राजाभाऊ खरे यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आपण शिवसेनेच्या 20 जागा नगरसेवकाच्या आणि 1 नगराध्यक्षाची जागा लढवतोय. माझ्या मायबाप जनतेला, माझ्या शहरवासियांना मी एक आवाहन करतो की या ठिकाणी आपल्या मोहोळचा जर कायापलट करायचा असेल, आपल्या जर मोहोळचा विकास करायचा असेल तर आपल्याला धनुष्यबाणासमोरील बटन दाबून या ठिकाणी आपल्याला सर्वच्या सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून देणं अतिशय गरजेचं आहे. ते नगराध्यक्ष देत असताना का नगराध्यक्ष आपण निवडून दिला पाहिजे? कारण का तर या ठिकाणी आपण पाहत असाल, गेल्या अनेक वर्षापासून ज्यांनी 30-30 वर्ष झालं आपल्या मोहोळवर राज्य केलं, त्या लोकांना या ठिकाणी मोहोळ शहराचा विकास दिसला नाही. आपल्या अनगर भागाचा विकास केला, परंतु आपल्या मोहोळ शहराकडे कुठल्याही बाबतीमध्ये बघितलं गेलं तर ह्या ठिकाणचं ड्रेनेज असेल, ह्या ठिकाणचं रस्ता असतील, ह्या ठिकाणचं आरोग्य केंद्र असेल, या ठिकाणचा ST बस स्टँड असेल, अनेक प्रश्न असे या ठिकाणी रखडवत ठेवण्याचं काम केलं. या ठिकाणी त्यांनी आपलं अनगर कसं सुधारेल हे पाहिलं, परंतु मोहोळ शहराकडे या ठिकाणी कुठल्याही गोष्टीनं लक्ष दिलं नाही. मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच नगरविकास मंत्री, नगरविकास खाते देखील त्यांच्याकडेच आहे. तर मला तुम्हाला याच्या माध्यमातून तुम्हाला मोहोळ शहरवासियांना एक विनंती करायची आहे की मोहोळ शहराचा विकास करण्यासाठी आपण धनुष्यबाणाला मतदान करून आपल्या शहराचा कायापलट करण्यात यावा. एवढं मी तुम्हाला 100% सांगतो की ह्या मोहोळ शहराचा विकास झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही. या ठिकाणी उमेशदादा पाटील यांनी देखील मोहोळ शहराचं काय तर चांगलं व्हावं किंवा काय ना काय घडावं चांगलं, ह्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादीचा पाठिंबा या ठिकाणी शिवसेनेला दिलाय. कुठल्याही अटीवर नाही, कुठल्याही शर्तीवर नाही. आपण पाहत असाल या ठिकाणी महाराष्ट्रभर निवडणुका होतात मनापर, एकमेव मोहोळचं उदाहरण असेल की मन मोठं करून या ठिकाणी अनगरकरांची हिटलरशाही संपवण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहे. राहिली दुसरी गोष्ट, या ठिकाणी आपण पाहत असाल मोहोळ शहरामधला मेन रस्ता, खरं तर सांगायला गेलं तर या ठिकाणी माझ्यासारखा एक शेतकरी कुटुंबातला एक छोटासा कार्यकर्ता म्हणून एकनाथ शिंदे साहेबाचा या पेनोर सारख्या भागामध्ये अतिशय जवळजवळ 60 ते 65 रस्ते करण्याचं काम या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी केलं. मोहोळ तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतला एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी निधी देण्याचं काम केलं, परंतु या ठिकाणी मोहोळ शहराच्या मेन रस्त्याला बघितलं तर त्या ठिकाणी अतिशय मला वाईट वाटतं की या परिस्थिती बघून तर आपल्या मायबाप जनतेने, व्यापारधारकांनी, सर्व जाती धर्माच्या 12 बलुतदारांनी या ठिकाणी एकत्र येणं गरजेचं आहे. आणि ह्या निवडणुकीमध्ये काही करून आपला धनुष्यबाणासमोरील बटन दाबून आपण शिवसेना, एकनाथ शिंदे साहेब यांची शिवसेना विजय करावा आणि आपल्या शहराचा विकास करण्याची ह्या ठिकाणी रमेश बारसकर यांना संधी द्यावी, ह्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांना संधी द्यावी, हे एवढंच मी तुम्हाला आवाहन करतो. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर लगेच जिल्हा परिषद व पंचायत समिती या ठिकाणी लागेल. त्याच पद्धतीनं त्याच ताकदीनं या ठिकाणी शिवसेना व राष्ट्रवादी या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील सर्व झडपी, सर्व पंचायत समिती येईल त्याला बरोबर घेऊन, ना येईल त्याला सोडून या ठिकाणी ताकदीनिश्चित लढल. मी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी माझ्या एक जिल्हा प्रमुख या नात्यानं
या ठिकाणी मी सर्व माझ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना व सर्व सरपंचांना तसेच माझ्या सर्व शिवसैनिकांना आवाहन करतो की आपण आपापल्या कामाला लागा. ही संधी परत नाही, आता नाही तर परत कधी नाही. हीच वेळ आहे अनगरकरांना उसकटून टाकण्याची, हीच वेळ आहे त्यांना मुळात सगट गाडून टाकण्याची. हे जर वेळ वाया पाठ गेली तर परत संधी नाही. आपण सर्वजण ताकदीनेच या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील पंचायत समिती जिल्हा परिषद लढण्यासाठी आपण सज्ज व्हा आणि आपण कामाला लागा. ज्या ज्या पद्धतीनं पक्षांचे वरिष्ठांचे आदेश येतील त्या पद्धतीनं आपण ह्या ठिकाणी त्याचं पालन करून आपण ह्या सर्व निवडणुका 100% लढूया. किन्नौर गटामध्ये आपल्याला रोखण्यासाठी भाजपकडून किंवा अनगरकरांना मोठी कडवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे का आपल्याला? 100% या ठिकाणी मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा, या ठिकाणी मला अतिशय आनंद होतोय की या ठिकाणी चरणराज चौरे यांना पाडण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी काय जणाला अपक्ष उभा करण्यासाठी, काय जणांना चरणराज चौरे यांची मत खाण्यासाठी या ठिकाणी ऑफर दिलेले आहेत, काही जणांना पैसे दिलेत म्हणून कळतेत. परंतु या ठिकाणी 100% माझ्या पेनोर झडपी गटातील माझी मायबाप जनता, माझे शेतकरी बांधव ह्या ठिकाणी कोणाचाही थारा या वेळेस लागू देणार नाहीत. कारण का तर गेल्या 4 वर्षापासून मी या ठिकाणी मोहोळ तालुक्यामध्ये काम करत असताना जास्तीत जास्त त्या ठिकाणी पेनोर झडपी गटातील 10 गावामध्ये मी काम केलेलं आहे आणि मला खात्रीशीर आहे की या ठिकाणची पेनोर झडपी गटातली माझी जनता, माझी सुज्ञ मतदार बंधू ह्या ठिकाणी सगळ्या त्यांच्या डावाला कुठल्याही पद्धतीनं गाडून टाकल्याशिवाय 100% राहणार नाहीत. येणाऱ्या काळ त्या ठिकाणी ठरवेल की त्यांचं कुठलं डाव आहेत. ह्या ठिकाणी सर्व डाव येणाऱ्या आपले हे आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर ह्या ठिकाणी 100% आम्ही समोर आणण्याचा प्रयत्न करू. प्रत्येकाला वाटतंय की आम्ही काय करतोय ते समजत नाही, परंतु तसं कुठलंही काय कारण नाही. प्रत्येकाला सर्व गोष्टी समजत असल्या आम्ही दिलखुलास या ठिकाणी आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. तुम्ही बी दिलखुलास यावा, असलं गनिमी कावं करण्यापेक्षा जनतेला कामातून या ठिकाणी उत्तर द्यावा. आम्ही काय काम केलं ह्याच्या माध्यमातून आपण जावा. एकमेकाचं गनिमी कावा करून या ठिकाणी राजकारण होत नसतं. गनिमी कावं करण्यापेक्षा विकासाची कामं, विकास आपण काय केला. अनेक वर्षापासून ह्या 30 वर्ष झालं तुमच्याकडे सत्ता होती, तरी बी माझा मायबाप शेतकरी ह्या ठिकाणी चिखलातूनच गावात येतोय. माझा मायबाप शेतकरी लाईट वाचून डेपी वाचून माझं धान जळतंय रानात. आज ही परिस्थिती काय येते? आधीचा तुमचा जिल्हा परिषद सदस्य पेनोर झडपी गटातला आज ह्या ठिकाणी 8 वर्षानंतर पहिल्यांदा चॅनलच्या तुमच्या माध्यमातून आज माझ्या झडपी गटातल्या 10 गावातल्या लोकांना आज दिसायला लागलाय. खरं तर आज त्याचा चेहरा बघितला तर ह्यातला कोण झडपी सदस्य आहे पहिला, अशी विचारायची माझ्या माता भगिनीवर, माझ्या शेतकरी बांधवावर वेळ आहे की ह्यातला झडपी आपला सदस्य पहिला कोण आहे हे देखील माझ्या मायबाप जनतेला माहिती नसेल. तर आपण कुठल्या थरालाच राजकारण करतोय, आपण किती लोकांची फसवणूक करतोय हे आपण जाणून घ्यावं. आणि मला आवर्जून सांगायचं आहे, ह्या ठिकाणी यशवंत असतील, अनगरकर असतील, हे जर मला पाडण्यासाठी त्या ठिकाणी कायम प्रयत्न करत असतील तर खरं सांगतो की माझ्यासारख्या शेतकरीच्या पोराचा आज विजय आहे, माझ्या शेतकरी बांधवाचा विजय आहे, माझ्या मायबाप जनतेचा, पेनोर झडपी गटातल्या प्रत्येक नागरिकाचा हा विजय आहे. एक सर्वसामान्याच्या लेकराला पाडण्यासाठी ह्या ठिकाणी ह्यांना व्यूहरचना आखावं लागते. खरं तर हा माझ्या झडपी गटातल्या माझ्या मायबाप जनतेचा विजय आहे. आणि ह्या माध्यमातून आणखीन एक सांगतो तुम्हाला, येणाऱ्या काळामध्ये माझ्या पेनोर झडपी गटामध्ये 68 गटामधील एक पेनोर झडपी गट असेल ह्या जिल्ह्यामध्ये की त्या ठिकाणी 1 नंबरचा टॉपचा विकास बघायचा असेल तर पेनोर झडपी गटामध्ये यावा. मी आज निवडणुकीला सामोर जातोय आणि तुम्हाला निवडणूक लागायच्या आधी ह्या ठिकाणी आवाहन करतोय आणि हेच तुम्हीच या ठिकाणी जो विकास पाहून येणाऱ्या वर्षात, 2 वर्षात, 3 वर्षामध्ये तुमच्याच माध्यमातून आपण जनतेसमोर जाऊया. आणि दुसरी गोष्ट राहिली सांगायची, या ठिकाणी मॅनेजचे राजकारण, गलिच्छ राजकारण, टीका टिप्पणी या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात होत आहे. ह्या माझ्या मायबाप जनतेने कुठल्याही भूल थापाला ह्यांच्या बळी पडू नये. कारण का तर आपल्याला माहिती आहे, आज मी 4 वर्ष झालं विकास कामाच्या माध्यमातून आपल्यापाशी येतोय आणि हे आता आरक्षण पडल्यानंतर तुमच्यापर्यंत यायला लागली. आरक्षण पडायच्या आधी जर तुमच्या समोर आले असते तर त्याला मला कुठली हरकत नव्हती. परंतु आरक्षण ओपन पडतंय का, SC पडतंय, OBC पडतंय म्हणून ह्या ठिकाणी आपल्या घरात बसायचे. आणि आता त्या ठिकाणी
आपल्या पंढरपूर तिरीमार्गीचं काम चालू आहे, तिथलंच टिपर घ्यायचे, कुठं तर 4 खेपा लोकांना टाकायच्या आणि आपल्या सर्वसामान्य जनतेची फसवणूक करायची, अशा माध्यमातून त्या ठिकाणी काम चालू आहे. आणि दुसरी गोष्ट राहिली तुम्हाला सांगायचं झालं तर, आज भाजपमध्ये ह्यांनी प्रवेश केलाय, पण ह्या ठिकाणी मला आमचा मित्र पक्ष जर भाजप असेल तर आज आम्ही एकमेकाच्या विरोधात आहोत. पक्ष म्हणून किंवा देवेंद्र फडणवीस म्हणून आमचा विरोध नाही, परंतु अनगरकर म्हणून विरोध हा आमचा कायमस्वरूपी या ठिकाणी राहील. आणि या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगतो की त्यांना जेडपीला फक्त केवळ अनगर आणि पेनूर हे 2च गट मिळू शकतील. या ठिकाणी 2 गटावर ज्या अनगरकरांनी 30 वर्ष हुकुमशाही चालवली, ज्या अनगरकरांनी 30 वर्ष आपण सांगोल तो उमेदवार, आपण सांगोल तो सरपंच, आपण सांगोल तो ग्रामपंचायत सदस्य, आपण सांगोल तो नगरसेवक, आपण सांगोल तो नगराध्यक्ष, ही भूमिका त्यांनी केली, त्याच भूमिकेला आळा बसण्याचं काम ह्या येणाऱ्या काळामध्ये होईल. आणि भाजप हा अतिशय चांगला पक्ष आहे की ह्या गोष्टीचा विचार 100% ह्या ठिकाणी करल, कारण का तो हुकुमशाहीला आळा घालणारा भाजप आहे, हुकुमशाहीला यांच्या खाणारा भाजप नाही. त्यामुळे ह्यांना 2 झेडपी गटावर आपलं समाधान मानावं लागेल. हा माझा तुम्हाला तुमच्या माध्यमातून एक प्रश्न आहे.